झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। सोशल मीडियाच्या माध्यमातून लुटणारी टोळी उघड। बनावट करन्सीचे दाखवत होते आमिष। 5 जणांना अटक, 3 लाखांची रोकड जप्त। धुळे तालुक्यातील अजनाळे आणि हिंकळवाडी परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीचे पोलिसांनी बिंग फोडले आहे। ही टोळी 1 लाखाला 7 लाख तर 2 लाखाला 10 लाख रुपये मिळेल असे खोटे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार करीत होती। पोलिसांनी 5 जणांना अटक करीत त्यांच्याकडून 3 लाख रुपये रोख स्वरूपात जप्त केले आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ही टोळी सोशल मीडियाच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या प्लॅटफॉर्मवर रील बनवून व्हायरल करत होते आणि याद्वारे ते बनावट करन्सीची ऑफर देऊन संपर्क करणाऱ्यांना दाखवण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी बोलवून त्यांची लूटमार करत होते। अनेकांनी भीतीपोटी तक्रार देणे टाळले, मात्र अखेर एका पीडिताने तक्रार दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। प्रकरणाचा गांभीर्याने तपास करता पोलिसांनी या लुटारू टोळीचा पर्दाफाश केला। यात श्यामलाल पवार, अजय भोसले, अल्पेश भोसले, गोपाळ पवार, रामदास पवार या 5 जणांना अटक केली आहे। तसेच त्यांच्याकडून 3 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे। ही कारवाई परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन, कृष्णा पाटील, कुणाल पाटील, उमेश पवार, विशाल पाटील, कुणाल शिंगणे, धीरज सांगळे, राकेश मोरे, रवींद्र सोनवणे, गजेंद्र मुंढे, योगेश कोळी यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।